खाजगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर। संसदेत शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधेयक मांडले, ज्यामध्ये कामाच्या तासानंतर म्हणजेच वर्किंग आवर्स नंतर ऑफिसचा कॉल आणि मेल्सना उत्तर देणं बंधनकारक नसणार आहे, म्हणजेच राईट टू डिस्कनेक्ट। मग काय आहे हे विधेयक? चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी शिवानी। राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025 मध्ये एम्प्लॉई वेलफेअर अथॉरिटी बनवण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाच्या तासानंतर किंवा सुट्टीवर असताना कामाच्या संबंधित कॉल्स आणि मेल्स डिस्कनेक्ट करण्याचा किंवा त्याला उत्तर न देण्याचा अधिकार मिळेल। यामुळे कर्मचाऱ्यांचा वर्क लाईफ बॅलन्स अधिक चांगला होईल। ओव्हरवर्किंगमुळे त्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। ठरलेल्या वेळेच्या बाहेर कंपन्या कर्मचाऱ्यांना त्रास देऊ शकणार नाहीत। उत्तर न दिल्यास कोणतीही शिक्षा किंवा कारवाई होणार नाही। कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर वेलफेअर अथॉरिटी लक्ष ठेवणार। बिल पास झाल्यास कर्मचाऱ्यांना वर्क नंतर नो ड्युटीचा अधिकृत अधिकार मिळेल। मग आता तुम्हाला वाटेल की हे विधेयक सर्वात आधी भारतातच मांडण्यात आले आहे का? तर नाही। भारताच्या आधी फ्रान्सने 2017 मध्ये, स्पेनने 2021 मध्ये हा कायदा लागू केला। तसेच बेल्जियममध्ये सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे आणि पोर्तुगालमध्येही या कायद्याला राईट टू रेस्ट या नावाने ओळखले जाते। भारतात जर हा कायदा लागू झाला तर नक्कीच खाजगी कर्मचाऱ्यांची कामामुळे होणारी पिळवणूक कुठेतरी थांबण्यास मदत होईल। मग काय वाटतंय, हे विधेयक लागू करायला हवं की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा लेट्स अप मराठी।